सध्या पुण्यामध्ये चालू आहे महाराष्ट्राच्या ग्रामीण संस्कृतीचं दर्शन घडवणारी एक जत्रा. एक अशी जत्रा जिथे आपण भरपूर काही खरेदीचाही आनंद घेऊ शकतो आणि विविध ठिकाणची खाद्य संस्कृती सुद्धा अनुभवू शकतो. तर नमस्कार मंडळी, आज आपण जात आहोत भीमथडी जत्रेमध्ये. गेल्या समोरच खूप सुंदर असं तुळशी वृंदावन आणि रांगोळी होती. आणि इथे यावर्षीचं विशेष आकर्षण म्हणजे 12 बलुतेदार जे होते त्या 12 बलुतेदारांच्या रांगोळ्या खूपच सुंदर प्रकारे इथे साकारण्यात आलेल्या आहेत. मी खरं तर खास या रांगोळ्या पाहण्यासाठीच इथे गेले होते. आणि यावर्षी इथे अनेक प्रकारचे झाडं विक्रीसाठीही उपलब्ध आहेत. समोर गेल्या मोठा नंदी बैल होता. अनेक विविध प्रकारचे स्टॉल तिथे लागलेले आहेत. काही वस्तू हातमागाच्या आहेत, काही वस्तू शेणापासून बनवलेल्या अनेक वस्तू तिथे आहेत. बांबूंच्या वस्तू आहेत. खूप सुंदर सुंदर महिलांनी बचत गट चालवून त्यांच्या बचत गटाच्या द्वारे ज्या वस्तू केलेल्या आहेत त्या विक्रीसाठी इथे ठेवलेल्या आहेत. अनेक ज्वेलरीचे असंख्य प्रकार आहेत. विविध प्रदेशातल्या साड्या, तिथले कपडे, शाल, गोधड्या ह्या अशाही वस्तू तिथे विक्रीसाठी सध्या उपलब्ध आहेत. विक्री आणि प्रदर्शन दोन्हीही तिथे आज चालू आहे. 25 तारखेपर्यंत हे सगळं चालू आहे. प्रचंड सुंदर असा अनुभव आहे. या सिल्कच्या साड्या आहेत ज्याच्यावरती हँड पेंटिंग केलेलं आहे. तसेच तिथे हँड पेंटिंग कॅनव्हास सुद्धा आहेत. पेंटिंग हा माझा खूप जवळचा विषय असल्यामुळे या स्टॉलवर मी जरा थोडा वेळ जास्त थांबले होते. त्या दादांनी पण खूप छान माहिती दिली तिथल्या सगळ्या साड्यांची, कॅनव्हासच्या प्रकारांची. खूप छान वाटलं. आणि इथे ही दगडावरती तरंगणारी रांगोळी काढून ठेवलेली आहे. अनेक बांबूंच्या वस्तू आहेत, मातीच्या वस्तू आहेत. खूप छान. गेल्यानंतर 2 ते 3 तास तुमचे तिथे कसे जातील हे समजणारही नाही. आणि फिरून दमल्यानंतर तुम्हाला अगदी पिठलं भाकरी ते पुरणपोळी, मोदक हे सगळं तिथे उपलब्ध आहे. शाकाहारी माणसांसाठी वेगळा सेक्शन आहे आणि मांसाहारी माणसांसाठी वेगळा सेक्शन आहे. प्रचंड मोठ्या प्रमाणात ही जत्रा तिथे भरलेली आहे. 25 तारखेपर्यंत ही जत्रा तिथे आहे. तर हा अनुभव तुम्हीही नक्की घ्या. ह्यामध्ये लोककला, लोकनाट्य, ग्रामीण खेळ, हस्तकला आणि ग्रामोद्योगाचे स्टॉल्स आहेत. उन्हाळी वाळवण